सर, मोठ्या प्रमाणामध्ये पूरग्रस्त भागामध्ये आता पाहणी सुरू झालेली आहे. मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री आहेत ते आता फील्डवर पाहायला मिळत आहेत. महसूल मंत्री म्हणून तुम्ही काही जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत? राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय एकनाथजी, माननीय अजितदादाजी आणि आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्यामध्ये जे प्रचंड नुकसान झालं आहे, मागच्या 50 वर्षात जेवढी पाऊस झाला नाही मराठवाड्यात त्यापेक्षाही जास्त पाऊस या ठिकाणी झाला. जमिनी खरडून निघाल्या, संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालं, शेतकरी टाहो फोडतायत आणि घरांचे, मालमत्तेंचे, जनावरांचे नुकसान झालं. कालपासनं आणि आमचं प्रशासन मागच्या 5 दिवसापासनं संपूर्ण तलाठ्यापर्यंत, कृषी अधिकारी, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पासून तर कलेक्टरपर्यंत, जिल्हा परिषदच्या सीओ पासून तर मंत्रालयीन अधिकाऱ्यापर्यंत सर्वच अधिकारी या घटनेची दखल घेऊन एसडीआरएफ, एनडीआरएफच्या टीम सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत. आणि काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना सूचना दिल्या की त्या जिल्ह्याचे पालकमंत्री फील्डवर राहा आणि खास करून महसूल मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे की तातडीनं पंचनामे झाले पाहिजे. पंचनामा झाल्याशिवाय शेतकऱ्याला मदत मिळत नाही. त्यामुळं आमचे जिल्हाधिकारी, आमचे प्रांत, आमचे तहसीलदार आणि प्रत्येक गावामध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी अशी टीम तयार करून आणि ते जे पंचनामे होतील त्यातला कुणी व्यक्ती सुटू नये म्हणून तिथल्या ग्रामपंचायतला तो पंचनामा दाखवणे असे निर्णय आपण घेतले आहे. मी जे पंचनामे येतात आहे ते मदत पुनर्वसन मंत्री आणि महसूल मंत्री म्हणून आमच्या कलेक्टरकडून आलेला रिपोर्ट हा तातडीने टेकओव्हर करणे, त्यावर तातडीने जीआर काढणे आणि तातडीची मदत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. म्हणजे घराचं नुकसान झालं, घराची मदत, जनावरांचं नुकसान झालं, जनावरांची मदत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या जमिनीची, खरडून गेलेल्या जमिनीकरता वेगळा निर्णय आणि पिकाची नुकसान भरपाई हे देण्याकरता आमचं सरकार काम करतं आहे. एखाद्या वेळी एखादी योजना जी कमी करू, पण या ठिकाणी शेतकऱ्याची मदत ही सरकार सर्व पद्धतीने, म्हणजे एखादा रस्त्याचं बांधकामाचं काम कमी जास्त होईल, एखादी त्या ठिकाणी दुसऱ्या एखादं काम कमी जास्त करता येईल, पण शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याला तातडीनं मदत केली पाहिजे हा आमचा सरकारचा, माननीय मुख्यमंत्र्याचा मानस आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्याला आश्वस्त केलं आहे, शेतकऱ्याला आश्वस्त केलं आहे की राज्याला किती खर्च आला तर चालेल, राज्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पैसा उपलब्ध करू. आमच्याकडे शेतकऱ्याकरता कुठलाही पैसा कमी नाही आहे. आणि जे काही नुकसान झालं असेल, कारण संपूर्ण नुकसान तर भरून निघत नाही, पण शेतकरी हा जो आहे तो त्या ठिकाणी हतबल होऊ नये, तो त्या ठिकाणी जो अडचणीत आला त्याला बाहेर काढलं पाहिजे, याकरता आपलं सरकार पूर्ण मदत करेल. मी महसूल मंत्री म्हणून त्या ठिकाणी जे पंचनामे आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी कालही रात्री 6 वाजता आम्ही व्हीसीच्या माध्यमातून बोललो आहे, आमचे प्रधान सचिव, आणि आत्ता मात्र सर्व पंचनामे करतात आहे, सर्व फील्डवर आहे. मी रोज याचा आढावा घेऊन निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जे काही योजना तयार केली आहे मदत देण्याची, त्या योजनेला आम्ही पुढे नेऊ. बांधावरती आहे तर दुसरीकडे तुम्ही महसूल मंत्री म्हणून सर्व विभागांशी वॉररूममधून समन्वय साधतात. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी की स्थानिक पातळीवरती तलाठी असेल किंवा तहसीलदार असेल यांच्याकडून पंचनामे करण्यामध्ये दिरंगाई होते. अशा अधिकाऱ्यांना काय तुम्ही सूचना द्याल किंवा इशारा द्याल? तोच महत्वाचा विषय आहे. पंचनामा चुकला तर शेतकऱ्यावर वाईट वेळ येईल, पंचनामा चुकू नये. माननीय मुख्यमंत्र्यांनी दौरा केल्यावर, उपमुख्यमंत्र्यांनी दौरा केल्यावर आमचे मंत्रिमंडळाचे सदस्य त्या ठिकाणी त्या जिल्ह्यात गेल्यावर पालकमंत्री म्हणून मुख्य आहे पंचनाम्यातला एकही शेतकरी सुटू नये. पंचनाम्यामध्ये एक जरी शेतकरी सुटला तर त्याचं नुकसान भरून निघणार नाही.
आणि म्हणून महत्वाचंही काम आहे. जसं फील्डवर जाणं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे की आमचे पंचनामे हे चुकू नये. आमच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही चूक करू नये. आमच्या तलाट्यांनी, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी किंवा कृषी अधिकाऱ्यांनी केलेले चूक हे शेतकऱ्याच्या जीवावर जातं आणि त्यामुळे कोणतीही चूक होणार नाही याची काळजी महसूल मंत्री म्हणून त्या ठिकाणी मी घेणार आहे. सर, राज्य सरकार एकीकडे मदत करत आहे, सगळे मंत्री आता रस्त्यावर उतरलेले आहेत, ग्राउंडवर जाऊन पाहणी करत आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाकडून असा आरोप करण्यात आलेला आहे की राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचा जो निधी आहे तो अजून करू नये, लोकांपर्यंत पोहोचत नाही. असं आहे की जो निधी येतो तो डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जातो. एखाद्या वेळी डीबीटी गेला नसेल किंवा काही असेल त्यांनी सांगितलं पाहिजे योग्य. असं आरोप करून चालत नाही. कुठल्या जिल्ह्यातल्या कुठल्या शेतकऱ्यांना, कुठल्या जिल्ह्यातल्या कुठल्या शेतकऱ्यांना पोहोचला नाही. शेवटी आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाहीये. सर्व पक्षांनी, सर्व पक्षाच्या नेतृत्वाने किंवा सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या अशा परिस्थितीमध्ये जिथे जीव जातोय, जिथे जनावरं जगावतात, जिथे शेतकरी उद्ध्वस्त झालाय, अशा ठिकाणी राजकारण न करता काही त्यांच्याकडे अधिकची माहिती असेल ती सरकारला पुरवली तर मी स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वतीने लक्ष टाकेल आणि जिथे पैसे गेले तिथे पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण स्पेसिफिक सांगितलं पाहिजे का इथे अडचण आहे, तिथे सरकार पोहोचलं नाहीये, तिथे सरकार पोहोचेल. एकीकडे एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये मदतीसाठी पोहोचलेत. मात्र हे मदतीसाठी पोहोचले असताना त्यांच्या पाकिटवरती जे मदत दिली जाते त्यावरती जाहिरात करण्यात आलेली आहे. विरोधकांचा असा आरोप आहे की तुम्ही मदत करायला जाताय की तुम्ही जाहिरातबाजी करताय. नाही, त्यांनी माननीय एकनाथ शिंदे यांच्या मदत वाटप कार्यक्रमामध्ये त्यांनी कुठली जाहिरात छापली याबद्दल मला माहिती नाही. खरं तर माननीय एकनाथजी हे अत्यंत भावनिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की त्या ऍडबद्दल मला फार माहिती नाही, त्यामुळे मी यावर बोलू शकणार नाही. त्यांचे जे धाराशिवचे पालकमंत्री आहेत प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांचे खरं तर हे फोटो लावलेले होते आणि जो धाराशिवमध्ये ट्रक गेला काल इथून पाठवण्यात आला होता तो देखील ग्रामस्थांनी परत पाठवलेला आहे. आता त्यामुळे कुठेतरी एक संताप धाराशिवमध्ये पाहायला मिळतोय, कारण 3 दिवसापासून सगळे नागरिक पाण्याखाली आहेत. नाही, थोडा संताप जास्त आहे. कारण संताप याच्याकरता आहे की शेवटी जेव्हा पूरहानी येते तेव्हा पूर्ण घर उद्ध्वस्त होतं. पूर्ण घराला त्या ठिकाणी त्याची आग पोचता म्हणजे कमरेभर पाणी प्रत्येक घरात घुसलेलं आहे. त्यांना आपला संसार उद्ध्वस्त होताना ते पाहतात आहे, ते रडतात आहे. त्याचा संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला आहे आणि एकदा घरात पाणी घुसल्यानंतर त्या घरामध्ये संपूर्ण किमान 2-3 महिने त्या घराला सेटल व्हायला वेळ लागतो. जरी पाऊस उसरला तरी घर सेटल व्हायला मात्र 3-4-6 महिने लागतात. तर पूर्ण भिंती ओल्या झाल्या असणार, अन्न ओलं झालं असणार, काय खातील, कसे जगतील हा प्रश्न निर्माण होतो. जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाल्यावर मात्र संताप तयार होतो. त्या संतापामध्ये काही गोष्टी लोक अनावर राग करतात, त्या ऐकून घ्यावं लागतं. शेवटी ऐकून घेण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत आणि मदत करण्याच्या भूमिकेत आहोत. तानाजी सावंत जे मंत्रिपदावरून वगळले होते ज्यांना, ते पुन्हा आता ऍक्टिव्ह दिसत आहेत. ते भूम पारड्यामध्ये शेतकऱ्यांना मदत निधी वाटताना पाहायला मिळत आहेत आणि शेतकऱ्यांशी सुद्धा स्वीकार केलेला आहे. इतर आमदार आणि मंत्र्यांना काही तुम्ही आवाहन करणार आहात? नाही, आमची सर्वांची जबाबदारी आहे की ज्या ज्या परीनं आमचे सीएसआर फंड्स असतील, अनेक कंपन्या या महाराष्ट्रात काम करतात आहे, अनेक मोठे मोठे त्या ठिकाणी या ठिकाणी इन्व्हेस्टर्स आहे या महाराष्ट्रात काम करत आहे, मोठे मोठे उदार कॉन्ट्रॅक्टर आहेत, मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी कंपनी आहेत. या सर्वांनी आपल्या कंपन्यांचा सीएसआर असेल, आपल्या कंपन्याची मदत असेल, ही जास्तीत जास्त ओला या ठिकाणी जो आता पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या भागामध्ये वाटप करावं अशी विनंती राज्यातर्फे माननीय मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मी करतो की सर्वच पक्षांनी राजकारण बाजूला सारून जे पूरग्रस्त आहेत त्यांच्याकरता आपण सर्व एकत्र यावं. सर्व कंपन्या आणि जेवढे काही इन्व्हेस्टर आहेत त्यांनी एकत्र यावं आणि मोठी मदत या जिल्ह्याला करावी, या पूरग्रस्ताला करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो ना, अशीही करणार आहे.
यापूर्वी सुद्धा अनेक वेळा मदत वाटप करताना विरोधकामधल्या अनेक नेत्यांनी आपले फोटो लावले आहेत. मी त्याचा आता राजकारण करायचा दिवस नाहीये. कोणी काय फोटो लावून काय मदत केली, विरोधी पक्षात असे लोक आहेत. 1 किलो वाटलं 10 किलोची जाहिरात छापली, त्यामुळे त्यात जात नाही. फक्त एवढंच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जाहिरातबाजी मदतीमध्ये येऊ नये. मदत ही अदृश्य सढळ हाताने करावी, कारण शेवटी आपण काही दाखवण्याकरता करत नाहीये. आणि त्यामुळं यातनं काही राजकारणातून मतं भेटण्याचा काही हा प्रसंग नाहीये. हा तर हृदयातून जनतेला मदत करणे हा भावनिक आणि लोकांना आधार देणारा एक काम आहे. त्यामुळं कुठल्याही मदतीला कुठल्याही पद्धतीचा अशा काळात तरी, म्हणजे पूर परिस्थितीच्या काळात, दुष्काळाच्या काळामध्ये कुणीही ऍडव्हर्टाइजमेंट करणार नाही, ही तर आपलीच जबाबदारी आहे. पण मला असं वाटतं विरोधकांनी पहिला आपल्या स्वतःला तपासून बघावं आणि नंतर विरोधकांनी आरोप करावे. तर यालाच बघून एक प्रश्न आहे, ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट येतं त्यावेळी सगळे पक्ष एकत्र येतात. मग उद्धव ठाकरेंच्या काळात देखील नैसर्गिक आपत्ती आली होती किंवा भाजप विरोधी वापर होतं, त्यांनी सरकारला काही सूचना सुचवल्या होत्या. मात्र यावेळी महाराष्ट्रावर संकट आलं आहे, विरोधक एका ठिकाणी टीका करण्यात व्यस्त आहे. विरोधकांना काय सल्ला द्यायचा? नाही, विरोधकांना माझी विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या त्यांच्याकडे आलेले निवेदनं, त्यांना काही सूचना येत असतील किंवा त्यांना काही अधिक सांगायचं असेल सरकारला, सरकार हे पूर्ण ऐकण्याच्या मूडमध्ये आहे. सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. सरकारची जबाबदारीच आहे शेतकऱ्याला मदत करणे, ती मॅन्डेटरी जबाबदारी आहे. त्यामुळं आम्ही जी मदत करतो त्याच्यामध्ये जर विरोधकाला असं वाटतं की टोमणे मारण्यापेक्षा, टोमणे मारू नका, तुम्ही हे सांगा की हे थोडं हे केलं पाहिजे, खरडून गेलेल्या जमिनीला हे केलं पाहिजे, शेतकऱ्याच्या हे केलं पाहिजे, फळांची नुकसान भरपाई त्या दिली पाहिजे, जनावरांचं काय केलं पाहिजे. काही विधायक सूचना सरकारला, जसं माननीय शरद पवार साहेबांनी म्हटलं होतं की आम्ही मुख्यमंत्र्याला काही सूचना करणार आहोत, तसं उद्धव ठाकरेजींनी कराव्या, अजून राजसाहेब ठाकरेजींनी कराव्या. सर्वांना अधिकार आहे बोलण्याचा आणि आमचं सरकारमधून ऐकण्याचा अधिकार आहे, आमचं सरकारमधून निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यामुळे विरोधी पक्षानं दिलेल्या प्रत्येक सूचनेचं त्या ठिकाणी पालन सरकारी पार्टी करेल आणि शेवटी जॉईंटली सर्व पक्षांनी मिळून महाराष्ट्राच्या हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हीच या ठिकाणी आपली माणुसकी आहे, हीच मानसिकता ठेवली पाहिजे असं मला वाटतं. प्रामुख्याने सध्याला आपल्याला पाहायला मिळत आहे, तर त्याच्यामध्ये कुठेतरी विरोधकांकडनं देखील राजकारण करण्यात येतं आहे. जे मार्चमध्ये निकष होते ते बदलवण्यात आलेले होते. अशा ते निकष कुठेतरी आता बदलण्यात येईल का? जे मदतीचे निकष आहेत त्यामध्ये काही फेरबदल होताना दिसते? काही निर्णय हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे फील्डवर आहे, फील्डची परिस्थिती घेऊन काही निर्णय करण्याचा सरकारचा मानस असतो. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फील्डवर आल्यानंतर आणि मी सुद्धा आज दिवसभर हे जे काही पंचनामे आहेत त्या पंचनाम्यावर काम करून जी काही नुकसानीची परिस्थिती आहे त्याच्या आधारावर माननीय मुख्यमंत्री आल्यावर आणि उपमुख्यमंत्री दोघेही बसल्यावर काय योग्य निर्णय करतील, येणारे मंत्रिमंडळाची बैठक आहे तेव्हा चर्चा होईलच. प्रामुख्याने एनडीआरएफचे जे निकष आहे त्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर 40,000 रुपये हेक्टरी 3 हेक्टरला दिले जात होते, ते कुठेतरी आता फक्त 17,000वर आलेले आहेत असा एक आरोप होताना पाहायला मिळतो. त्यामुळे कुठेतरी हे निकष बदलण्यात यावे अशी प्रामुख्याने मागणी आहे ती विरोधकांकडून. तेच मी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री फील्डवर आहे, उपमुख्यमंत्री फील्डवर आहे, हे आणि मंत्री महोदय फील्डवर आहे, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री फील्डवर आहे. हे आल्यानंतर मंगळवारच्या बैठकीमध्ये जे काही चर्चा होईल त्या चर्चेमध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून या ठिकाणी काय योग्य मदत करतात. शेवटी त्याची ग्रॅव्हिटी जी आहे, फील्डवरची ग्रॅव्हिटी आहे, त्या फील्डवरच्या ग्रॅव्हिटीवर निश्चितपणे काय ना काही चांगला निर्णय माननीय मुख्यमंत्री करतील. देखिए कि महाराष्ट्र के जो मराठवाड़ा खासकर पश्चिम महाराष्ट्र में सोलापुर कोल्हापुर इस साइड में और विदर्भा के चंद्रपुर में थोड़ा ये साइड में, तो कम से कम आधा महाराष्ट्र जो है ये फ्लड के अंडर आया हुआ है. 3 दिन से बारिश थम नहीं रही है और अभी तो 2-3 दिन के लिए और येलो अलर्ट दिया हुआ है. तो प्रशासन पूरा अलर्ट मोड पर है. माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्र फडणवीस जी, हमारे अजित पवार जी, एकनाथ शिंदे जी फील्ड पर है, हमारे उस जिले के पालक मंत्री फील्ड पर है. जहां तक मेरी बात है तो मैं यहां पर जितना भी नुकसान हुआ उसका जो ज्वाइंट सर्वे करवाना और हमारे जो लोकल लेवल के ऑफिसर्स है
कोई भी गलती ना करे, कोई भी किसान का नाम ना छूटे, कोई भी घर का नाम ना छूटे। जो नुकसान हुआ है उसको सरकार की नजर में लाए। एक भी व्यक्ति का नुकसान हुआ तो वो भी हम इसमें इंक्लूड करेंगे। तो जो मॉनिटरिंग है, जो पंचनामे है, जो फील्ड सर्वे है, ये फील्ड सर्वे के लिए हम काम कर रहे हैं। और मुझे विश्वास है कि जिस तरह से माननीय मुख्यमंत्री जी ने कहा है कि फील्ड की परिस्थिति को देखते हुए आने वाले मंत्रिमंडल की बैठक जो होगी उसमें सारे मंत्री हम लोग चर्चा करेंगे और माननीय मुख्यमंत्री और एकनाथ शिंदे जी इसके लिए योग्य निर्णय लेंगे। लेकिन मेरी आपके माध्यम से विनती है, सारे जो इन्वेस्टर है, बिल्डर्स है, कंपनी के बड़े बड़े यहाँ पर उनके आस्था यानी उनका यहाँ जो आने वाले दिनों में हमारे महाराष्ट्र में जो उद्योजक है उनको सारे इंडस्ट्रियलिस्ट है, इनको सारे लोगों को मेरी विनती है कि सभी लोग, सरकार तो करेगी, सरकार करने के लिए तो उसकी जवाबदारी है, हमारी जवाबदारी बनती है, लेकिन सब तरह के लोग इसमें आए और इस किसानों को और हमारे किसान के घर में रहने वाले परिवारों को और मजदूरों को और जिनके इसमें नुकसान बड़ा हुआ है, कई घर ऐसे डूब गए कि 3-3 मीटर 4-4 मीटर पानी कई जगह है, जो घर में 2 महीने 3 महीने जा नहीं सकते, ऐसे भी परिवार है। ऐसे परिवारों को मदद करना ये सबका दायित्व बनता है। आप सब लोग ये सारी आपत्ति में मदद करेंगे, ऐसी मैं आपसे अपील करता हूँ। इसी से जुड़ा सवाल है, आप निजी क्षेत्र से मदद की उम्मीद कर रहे हैं, तो किस किस तरह की मदद की जरूरत आप समझते हैं? खासकर खेती से जुड़ी हो, आप घर बनवाना हो या फिर कईयों के मवेशी चले गए, तो किस तरीके की मदद की उम्मीद आप रखते हैं? देखिए, जब व्यक्ति मदद की भूमिका में आता है तो मदद कोई भी प्रकार की हो सकती है। सरकार जवाबदारी टाल नहीं रही है, सरकार जवाबदारी पूरी कर रही है, लेकिन बहुत से लोग रहते हैं कि उनको लगता है कि मैंने ऐसी आपत्ति में हेल्प करनी चाहिए। हो सकता है कि वहां जाने के बाद किसी का घर टूटा हो, किसी के घर में सारा बह गया हो, कुछ भी नहीं बचा हो, वो 3 महीना 4 महीना बाहर रहता हो। सरकार करेगी, सरकार तो पूरा तरह से काम करेगी, लेकिन बहुत से लोगों की इच्छा होती है कि मैं जाके कुछ मदद करूं, मैं वो गांव को हेल्प करूं, उनके बच्चे को पढ़ाई के लिए हेल्प करूं, उनके परिवारों के लिए हेल्प करूं, किसी का पूरा ही बह के गया है वो परिवार फिर बिठा दूं। ऐसे बहुत से लोग इस देश में और महाराष्ट्र में हैं। महाराष्ट्र में जब जब आपत्ति आई तो देश ने मदद की है, और महाराष्ट्र जनता पे आपत्ति आई तो महाराष्ट्र के बड़े बड़े लोगों ने मदद की है। तो मुझे लगता है कि जो भी उनके ये आपत्ति में जो उनको लगता है कि आवश्यक हमें करना चाहिए, ये किसी में बंधन नहीं है, एक अपनी मानवता की भावना है। दूसरा सवाल सर ये है कि अभी उद्धव ठाकरे हो या शरदचंद्र पवार गुट हो, उनके सारे नेता अभी दौरे पे निकलने वाले हैं। उद्धव ठाकरे कल का दौरा तय हो गया, वो जालना, बीड, धाराशिव सारी जगहों पे घूमने वाले हैं। ये करते वक्त खासकर जो ब्लेम गेम शुरू होता है, क्या उसे टाला जाना चाहिए? देखिए, ये राजनीति का अखाड़ा नहीं है। कोई भी अकाल जो आता है या कोई भी परिस्थिति जो निर्माण होती है, ये नैसर्गिक परिस्थिति है, किसी सरकार ने तैयार नहीं की है। तो ऐसे में इस देश का संस्कार और संस्कृति ऐसी रही है महाराष्ट्र की कि जब जब सरकार हमारी नहीं थी, कांग्रेस पार्टी की सरकार थी, वो समय हम सरकार के साथ कूद पड़े थे। सरकार के ऊपर टीका करके ये समय आपको पॉलिटिक्स करने का नहीं है। ये समय है, जैसा हमारे मंत्रिमंडल के सारे लोग गए वैसे वो भी जाए, वो भी कुछ सूचनाएं करे, विधायक सूचना करे। विधायक सूचना में जो अच्छा होगा किसानों का होगा। अपोजिशन का काम है सरकार को अच्छी सलाह देना, सरकार का काम है विधायक अपोजिशन की सलाह सुनना। तो हम लोग जो भी अपोजिशन पार्टी से उनके दौरे में, उनके प्रवास में जो 4 इश्यू आएंगे, वो इश्यू को हम टेक ओवर करेंगे। अपोजिशन कहता है कि आप हेल्प करने के लिए नहीं, एडवर्टीजमेंट करने के लिए। देखिए, अपोजिशन ने पहले ये झांक लेना चाहिए खुद को कि उधर कितने नेता लोग हैं, मैं ऐसे नाम बता सकता हूं, जो उन्होंने ऐसे क्लाइमेटी में, ऐसे परिस्थितियों में कई बार खुद की एडवर्टाइजमेंट की है। ये एडवर्टाइजमेंट नहीं करना चाहिए, इसमें हम समर्थन नहीं करते हैं। मैं कुछ वहां मदद करूं, एडवर्टाइजमेंट करके करूं, ऐसा नहीं कर सकते। लेकिन अगर बात ही कहे तो फिर राजनीति की बात आई तो राजनीति में 1000 उदाहरण दे सकते हैं कि आप लोगों ने क्या किया है। लेकिन ये आज वो दिन नहीं है। आज हमारे मुख्यमंत्री जी, हमारे सारे मंत्री लोग हमारे फील्ड पर है। आज है किसानों को मदद मिले, किसानों का जीवन बचाए, उनकी जिंदगी बचाने का दिन है। तो मुझे लगता है कि ऐसी राजनीति में हम नहीं जाना चाहते। महसूल आपके पास है, इसलिए अगर प्राथमिक तौर पर अगर पूछें तो कितने लाख हेक्टेयर का नुकसान हुआ है? अभी आप असेसमेंट क्या क्या कर पाए, खासकर नुकसान की बात करें,
तो कितनी टीमें डिप्लॉयड हैं एनडीआरएफ की, कहाँ पर? सारे जिलों की वहां की टीमें जाती है और जैसी जैसी जरूरत गिरती है वैसी कम ज्यादा टीमें यहाँ से निकालो वहां से डालो, वो जिले डालो वो जिले। धाराशिव के पास सोलापुर है, यहाँ से निकाल के वहां डालना पड़ता है, वहां से निकाल के वहां डालना पड़ता है। तो उसका पूरी तरह से मैनेजमेंट हुआ है, सभी की जान बचाई जा रही है, कोई भी जान माल। असेसमेंट अगर कहें कितने लाख है? मुझे लगता है कि आज का अभी मैं थोड़ी देर में फाइनल आंकड़ा लूंगा, लेकिन आज कुछ बोलना ये मेरे लिए अच्छा नहीं होगा, क्योंकि आज पानी भरा हुआ है। हम सैटेलाइट सर्वे कर सकते हैं, हम एमआरसैट से निकाल सकते हैं, हम गूगल मैपिंग कर सकते हैं, लेकिन एक्चुअली क्या हुआ है तो 35 लाख, 40 लाख, 45 लाख जो भी आंकड़ा है, लेकिन ये आंकड़ा 3 दिन बाद सही मालूम हो जाएगा। क्योंकि आज हम ये नहीं कर सकते कि भाई किसका किसान का डूबा है, 40 लाख ही हुआ है, 42 लाख ही हुआ है, लेकिन आपको कल या परसों तक पूरा आंकड़ा हम दे देंगे। सर, आज जब मुख्यमंत्री ऑन ग्राउंड है, तमाम मंत्रियों को निर्देश दिए गए हैं कि वो अपने अपने इलाकों में जाए, किसानों की सुध लें। ऐसे में आप कह रहे हैं कि विपक्ष को राजनीति नहीं करनी चाहिए, लेकिन राउत ये कह रहे हैं कि राज्य में 2 मुख्यमंत्री हैं, 1 मुख्यमंत्री हैं, लेकिन ये तीनों जो है वो इनएक्टिव हैं। ऐसे में आपका क्या कहना है? सारे कल मंत्री माननीय मुख्यमंत्री ने चर्चा की है। मुख्यमंत्री जी ने कहा है कि सब जिले के पालक मंत्री जहाँ जहाँ बाढ़ आई है सब जाए। मुझे भी बताया गया कि आप पूरी तरह से जो पंचनामे हैं, पूरा सरकारी 40 मंत्री वहां चले गए और वो सारा प्रशासन उनके पीछे ही दौड़ रहा है। ऐसा नहीं चाहिए। मुख्यमंत्री जी, उप मुख्यमंत्री, सारे जिले के पालक मंत्री जहाँ परिस्थिति निर्माण हुई है वहां है। बाकी कृषि मंत्री यहाँ काम करेंगे, ग्राम विकास मंत्री यहाँ काम करेंगे। मेरी सबसे बड़ी जवाबदारी है रेवेन्यू मिनिस्टर करके हमारे कलेक्ट्रेट अगर बराबर पंचनामा यानी सर्वे कर रहे या नहीं कर रहे। आखिरी जो सर्वे होता है वो हमारा जो तलाठी होता है, जो रेवेन्यू का सबसे छोटा ऑफिसर होता है, उसके बाद तहसीलदार होते हैं। ये सारे लोगों ने, एक भी व्यक्ति को नहीं छूटना चाहिए पंचनामा में। एक व्यक्ति भी छूटा तो बड़ी आपत्ति आएगी। तो हम ये मॉनिटर करते हैं, हमारा आपत्ति व्यवस्थापन मॉनिटर करता है, हमारा रेवेन्यू डिपार्टमेंट मॉनिटर करता है, और मदद जो हमारा जो पुनर्वसन विभाग है जो लोगों को हेल्प देता है, उसके लिए ये मॉनिटरिंग करना भी महत्वपूर्ण है। नहीं तो पंचनामे जल्दी नहीं आएंगे। जो अब सर्वे हुआ है वो अगर जल्दी नहीं पहुंचा, किसानों को मदद कैसे मिलेगी? कितना जानवर गए हैं, कितना नुकसान हुआ है, ये सारा सरकार की मॉनिटरिंग सिस्टम पे मॉनिटर करना भी आवश्यक है। उसका मॉनिटरिंग करने का जवाबदारी मेरी भी है, मदद पुनर्वसन मंत्री की है, आपत्ति व्यवस्थापन मंत्री की है। तीनों मंत्री मिलाकर जो सरकार माननीय मुख्यमंत्री जी को हम प्रेजेंटेशन करते हैं कि ये है फाइनल इसका कैलकुलेशन आया है, तो हम निश्चित रूप से जिसका नुकसान हुआ है और हमारे सर्वे में 100% व्यक्ति आना चाहिए, यह काम की जवाबदारी भी महत्वपूर्ण है। केंद्र से कुछ बातचीत हो पाई, केंद्र से कुछ पूछा गया इस वक्त? माननीय मुख्यमंत्री जी दौरे के आने के बाद, उसके पहले भी रोज ही बात होती है। आखिरी केंद्र सरकार का भी बहुत इसमें मॉनिटरिंग होता है। जब हम कोई भी आपत्ति आती है, केंद्र के आपत्ति व्यवस्थापन से भी इसका मॉनिटरिंग होता है। तो माननीय मुख्यमंत्री लगातार बात करते हैं और मुझे विश्वास है कि माननीय मुख्यमंत्री जी लौटने के बाद जो भी ये रिपोर्ट हम रखेंगे उसके आधार पर अच्छा निर्णय होगा।